धन्यवाद. आकाश भुरकुण यांना विनंती, आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. दरम्यान हा वाईट बॉल आलाय. वाईट बॉल ना धाव फलक थोडासा पुढे सरकतोय. इथे 0 वरनं 1 वरती येताना दिसतोय. एक चेंडू टाकून झालाय. सुरेंद्र घाटाळ विरुद्ध ललित भोर असा हा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती सुरू आहे. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा खेळायचं तर मात्र सोडून दिलं. पाहिलं की चेंडू वाईट जातोय. वाईट न धाव फलक आपण पाहू शकतो. काय घडतंय थोडस नाट्यमय क्रिकेट कधी कधी होतं. योगेश यांनी काहीतरी केलंय तिकडे आणि सुरेंद्र यांच्या तोंडावरती स्माईल आले. आपला सुरेंद्र आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ऑफिशियल पंच सुद्धा आहेत आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. ऑन साईडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक काय तिकडे खेळ सोडलाय अक्षय याने. अक्षय गोंड नावाचा एक उत्कृष्ट आउटफील्डचा खेळाडू अति उत्साहामध्ये सोडलाय झेल आणि ते जीवदान दिलाय. ललित भोर इन फॉर्म फलंदाजाला. विशाल स्ट्राईक वरती सामना करेल सुरेंद्र याचा. लॉर फुल टॉस आउटसाइड द ऑफ स्टंप. अजून एक वाईट बॉल. मिस्टर एक्स्ट्रा अतिरिक्त महोदय धावा देतात सध्या. 2 चेंडू टाकून झाल्यात. 4 धाबा आल्यात. 3 षटकांचा हा मॅच आहे. ही दुसरी सेमीफायनल प्रेक्षकांना आपण पाहतात. चांगला कॅमेरा वर्क कार्तिक मंगेला यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अपील झाली होती मात्र दरम्यान आपण पाहू शकतो इथे फलंदाज बाद. दरम्यान फलंदाज बाद झाला विशाल आणि नव्याने फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच अजय तुंबडा. मला वाटतं अक्षय धावत आलाय एवढा जोरात बॅटिंग करण्यासाठी. प्रमोशन झालं की काय असं मात्र तो बॅट चेंज करण्यासाठी आला होता. अक्षय माळी बॅट घेऊन आले होते. त्याचे मित्र परिवार फार खुश झाला असेल की अक्षयला पुढे कुठेतरी पुढे पाठवलंय. आता आलाय अजय तुंबडा. अजय तुंबडा आपण पाहतोय चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे या मैदानावरती. त्याचा रेकॉर्ड सुद्धा या मैदानावरती चांगला आहे. मात्र थोडीशी घाई करा अजय यांना मी सांगेन, कारण लगातार 3 षटकार मारा आणि सुनील दादांच्या माध्यमातून सुनील पागी यांच्या माध्यमातून 500 रुपये कमवा ही ऑफर चालू झाली अजय तुंबडा यांच्यासाठी. सुरेंद्र ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. त्या साईडला खेळणं पसंत करतो हा खेळाडू. एक धाव नक्कीच मिळाली जाते आणि धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचते 5 वरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. मी म्हणून धावसंख्या नक्कीच बनवावी लागेल आणि त्यासाठी हे दोन्ही खेळाडू एक चांगली पार्टनरशिप करतील ही शिलोत्तर संघाला आणि शिलोत्तरच्या प्रेक्षकांना नक्कीच आपण पाहतोय की अपेक्षा असेल. आनंद कार्पेट सुरेख शॉट. कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी सुरेख असा. मात्र क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं झालंय. आनंद कार्पेट चांगला फटका खेळला होता ललित भोर यांनी. धाव फलक 1 न पुढे सरकेल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावरती. संत सावध सुरुवात शिलोत्तर संघाची. तर चांगली गोलंदाजी टिचून मारा केला जातोय तो म्हणजेच सुरेंद्रच्या माध्यमातून ताकद लावण्याचा प्रयत्न. टायमिंग विसरलाय फलंदाज. एकच धाव या चेंडूवरती मिळाली. धावसंख्या 7. तर धावसंख्या आहे ती म्हणजेच 7. एक गडी बाद शिलोत्तर संघाची आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर. षटक संपलाय. थोडासा वेळ आपल्याकडे जाऊया डीजे यांच्याकडे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये येऊया आपण नवीन षटकाच्या जोडीला. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, तो जीव की प्राण. या ठिकाणी आपण पाहू शकतो गोलंदाजीमध्ये झालाय बदल आणि आलाय योगेश मेरे आणि त्याच्या समोर आहे अजय तुंबडा.
अजय मेरे आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आहे. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावपेक्षा जास्त काही घेतलं जाईल का पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते, पाहिलं पुन्हा एकदा मागे सरकले. धावसंख्या 8 धावा, 1 षटक आणि 1 चेंडू टाकून झालं, म्हणजे 7 चेंडू मध्ये 8 धावा आणि 1 गडी बाद. गावदेव शेलत्तर या संघाची धावसंख्या. योगेश तो ललित. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला गेलाय. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लागल्यात. करंट रन रेट जर आपण पहिला 7.71 च करंट रन रेट या ठिकाणी बघायला मिळत आहे. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट, टिपिकल ललित भवन शॉट, षटकार. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात मित्रांनो. बघा, जेवढा खेळाडू शांत वाटतोय तेवढा तो शांत नाहीये. त्याच्या खेळीतून तो जबाब देतोय. धावसंख्या 15. बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पंच जयेंद्र बागे, स्टायलिश अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. फुल टॉस डिलिव्हरी, फुल टॉल या ठिकाणी आपण पाहतोय. झेल षटकाराचा सुटलाय, मात्र 6 धावा आल्यात आणि पंचांनी रेफर केलाय की पहा हा बीमर चेंडू आहे का. हितेश गणेशकर जर या ठिकाणी असतील, ओके थोडस जेवणासाठी गेलेत बाहेर. पाहूया आपण क्या बात आहे. नो चेंडू, धोक्याची घंटा वाजलाय, सायरन वाजलाय आणि धाव संख्या झाली. अजून एक जर षटकार आला तर सुनील पागे यांच्या माध्यमातून 500. ट्राय केला होता मात्र बॅट मध्ये चेंडू आलेला नाहीये. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. बघा, हातामध्ये चेंडू ठेवला होता शतरक्षकाने, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा पूर्ण केल्यात. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या 24. काय जबरदस्त मॅच. 1.3 म्हणजेच 1.5 षटकामध्ये 24 धावा झाल्यात. ललित भोर पुन्हा एकदा ऑन फायर करत असताना अजूनही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली प्रज्वल आलाय आणि प्रज्वल एक आउटफील्डचा जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद झालाय. ललित भोर नावाचा हा खतरनाक खेळाडू या ठिकाणी नक्कीच बाद होत असताना. फोटो डीजे गावागावान खुल्ला मैदान पोर्ची कसरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान पोर्ची कसरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी ना कोणी नवीन असतं. मात्र भावेश या वर्षामध्ये या क्रिकेटसाठी थोडासा नवीन आहे. त्याला संधी दिली जाते आणि भावेश माळी हा मैदानामध्ये आलाय. मध्ये करण्याचा प्रयत्न आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाला पाहणं गरजेचं. त्या ठिकाणी झेल कन्वर्ट होतोय का पाहणं गरजेचं आणि टिपला झेल. भावेश माळी हा आल्या पावली परतत असताना आपण पाहतोय या आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. तर म्हणजेच बघा, भावेश बाद झालाय. उलट
थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षकाने जो झेल टिपला होता, जबरदस्त झेल टिपला होता भावेशाचा. आणि आता शिलोत्तर संघाची या गेल्या वर्षीची ओपनिंग पेअर मैदानामध्ये आहे. गेल्या वर्षी हे दोन्ही ओपनिंगला यायचे. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. नो बॉल या ठिकाणी चेंडू चाललाय. पाहणं गरजेचं लॉंग स्टॉप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत स्क्वेअर लेग पंच सांगतात की हा नो चेंडू आहे. मेन पंच सुद्धा सांगतात की हा नो चेंडू आहे. आणि 2 बिमर झालेले आहेत. 2 बिमर या गोलंदाजाने टाकले. त्याच्यामुळे तो या सामन्यामध्ये नक्कीच गोलंदाजी त्यांना करता येणार नाहीये. दुसरा गोलंदाज वापरावा लागेल. स्क्वेअर लेग पंच जर आपण पाहिले तर नक्कीच पाहतोय की चांगलं लक्ष होतं. 3 षटकांचा हा मॅच. आणि या 3 षटकांच्या मॅच मध्ये दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी कोण येतोय. मात्र धावसंख्या झाली ती 27 आणि 1 षटक आणि 5 चेंडू टाकून झालेत. 3 बाद 27 धावसंख्या शिलोत्तर गावदेव शिलोत्तर संघाची. आणि नव्यानं आलाय गोलंदाजीसाठी. कुठला गोलंदाज येतोय. रवींद्र. चला रवींद्र ऑनसाइडच्या दिशेनं फाईन खेळायला जातो चेंडू स्कोर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार. पुन्हा एकदा परवानगी सगळेवाला गाणी झाला पाहिजे. शरद दादाचं नाव आला पाहिजे. आमचा शरद दादा शर्यत दोन षटक पूर्ण झालेत. आदरणीय सन्माननीय आमचे सदस्य कृष्णा भोईर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि कृष्णा भोईर तसेच साईनाथ भोईर ही एवन जोडी मला वाटते या ठिकाणी. धावसंख्या झाली 31 31 31. धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक अजय तुमडा आणि प्रवीण परेड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजय म्हटलं की हे कारखानपाड्याचं मैदान नक्कीच त्याचा फेवरेट आहे. विश्वनाथ जाधव याला मारलेला शेवटच्या चेंडूवरती षटकार अजून आठवतोय. मात्र आज त्याच्या संघाला गरज आहे तशाच काही अनेक षटकारांची. कारण न्यू स्टार वसई संघ सुद्धा सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करणार आहे. बॉलिंगला आले प्रज्वल जाधव. चांगला गोलंदाज आहे. वर फुल टॉस आणि चेंडू चालला डीप स्कोर लेग रिजनच्या बाजूनं. अजय तुमळेच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. प्रत्येक वेळेस नवीन चूक होते असं न दिसतंय. नवीन चूक संघाच्या बाजूनं ते म्हणजे न्यू स्टार वसई या संघाच्या बाजूनं. प्रज्वल टू अजय ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे आपण पाहू शकता काय घडतंय. तर गडी बाद झालाय. थँक्यू डीजे. नव्यानं आलाय किरण बुजड नावाचा हा फलंदाज. किरण याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे. थोडासा गेल्या वर्षामध्ये आपण जर पाहिलं किरण थोडासा मागे राहिला होता. एक पायाला झाले जी इंजरी होती ती इंजरीने तो क्रिकेट पासून लांब राहिला होता.
मात्र किरण हा जो खेळाडू आहे त्याच्याकडे सुद्धा चांगलं शॉट सिलेक्शन आहे. किरण बुजाड ते प्रज्वल मनसाच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव मिळाली जाते. धाव संख्या आहे ती 38. बघा चांगल्या स्थितीमध्ये येत असताना दिसतोय. मात्र न्यू स्टार वसई संघाचा जर विचार केला तर एक चांगली तगडी फलंदाजी त्यांच्याकडे आहे. मास्टर माइंड क्रिकेट त्यांच्याकडे आहे. आपण पाहतोय तर म्हणजे यष्टांच्या मागे उभा असलेला हा खेळाडू आपण जर पाहिला तर सुरेंद्र घाटाळ अनुभव भरपूर आहे. आणि आता डाव्या हाताच्या फलंदाजाला कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लाभलं ते पाहणं गरजेचं आहे. आहे प्रज्वल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. गोलंदाजीला 3 चेंडू टाकून झाल्यात. सराव खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. प्रवीण परेड यांच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. मला वाटतं कॅच घेतली असेल त्याने लगेच यायचं आहे. ज्याने ज्याने कॅच टिपल्यात त्यांनी यायचं आहे. मात्र दोघांनी एकत्र कॅच टिपली तर तुम्हाला 100 दिले जातील. क्या बात आहे. नाही ते वाईड आहे. मला वाटलं चेंडू चांगला आहे मात्र वाईट बॉल या ठिकाणी बघायला मिळाला. भरपूर लांब हाताळला होता आणि येस वाईट. हा वाईड आहे. धाव संख्या 45 धावा. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. ओपीस डिलिव्हरी आल्यामध्ये चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय. तर झेल टिपलाय फलंदाज बाद. दरम्यान गडी बाद झालाय आणि नव्यानं फलंदाजीसाठी आलाय शिलोत्तरचा महेंद्र जाधव. ही जी जोडी आपण पाहतोय या दोघांची फलंदाजी मला आठवते खोलंड्याच्या मैदानावरती. सध्या तिथे ब्रिज उभा राहिलाय त्या मैदानावरती या दोघांनी फलंदाजी केली होती. छान सुंदर फलंदाजी केली होती. तिची जोडी मैदानामध्ये आहे आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच 45. शेवटचा चेंडू शिल्लक आहे महेंद्र याच्यासाठी. महेंद्र याला बाहुबलीप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. एकदा पूर्ण केला दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतो मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने धाव पुढे सरकते जाऊन पोहोचतोय 47 या धावसंख्येवरती. आता मात्र धावसंख्या झाली 47. 18 चेंडू 48 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. चला क्षेत्ररक्षणासाठी उतरा शिलोत्तर संघाला विनंती करतोय आणि विनंती करेन जो पराभूत झालेला संघ आहे तो म्हणजेच गवलीपाडा तर राज उंबरसाडा यांना विनंती करतो आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. त्यानंतर आयोजक ठरवतील 3ऱ्या आणि 4थ्यासाठी जो पराभूत संघ असेल काय केलं जाईल पाहणं गरजेचं आहे. तर दरम्यान पंचांना पाणी पाठवा मैदानामध्ये. बघा प्रेक्षक दाखवले जातात. थोडंसं झूम केलं तर बरं होईल. जयेश हा यस ओके. हे बघा सर्व गवलीपाड्याचे प्रेक्षक बसलेले आहेत तिकडे आपण पाहतोय. चला साईडला आपण जाऊया. शिलोत्तर संघ आकाश बोरकोण आपले कॅचचे 100 रुपये घेऊन जायचे. आकाश बोरकोण आणि संदेश बोरकुण यांच्या माध्यमातून आकाश बोरकुण यांना 200 रुपये म्हणजे असे 300 रुपये तुमचे आमच्याकडे बाकी आहेत तर या आणि ते घेऊन जा. दरम्यान आपण पाहतोय प्रेक्षक दाखवले जातात आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. ऐकूया एक सुंदर असं गीत त्यानंतर ऐकूया. तर आकाश टोकरे यांनी झेल पकडलाय त्याला गोपीनाथ दिवा यांच्या माध्यमातून 100 तसेच विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे या प्रभागाचे लोकप्रतिनिधी कृष्णाजी लोखंडे यांच्या माध्यमातून 100 असे 200 रुपये दिले जातील. तर आकाश या आणि ते 200 रुपये स्वीकारा अशी मी आपल्याला विनंती करतोय. तुला बघून म्या टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय सोनू तुझ्यावर प्रेम झालाय
पोरी तुला बघून म्या टिपलाय गायकाला जरा विनंती असेल. सध्या तर आपण जर पाहतोय मैदानामध्ये एका प्रोफेशन मध्ये असलेले मित्र सर्व एका जागेवरती भेटले होते. प्रोफेशन सध्या सिलेक्ट केले सगळ्यांनी. सध्या दरम्यान उदरनिर्वाहाचं साधन हे जे सुद्धा असेल ते योग्य असतं, कारण प्रत्येक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करत असतो. आणि हे मित्र आपण पाहतो एकमेकांसमोर एक एक वेळेस प्रतिस्पर्धी म्हणून, कधी कधी सहकारी म्हणून, कधी कधी पावणे खेळाडू म्हणून एकेकाच्या आयोजनामध्ये जात असतात. दरम्यान आपण पाहतोय 48 धावांचं टार्गेट घेऊन वसई न्यू स्टार हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि त्यांच्या समोर एक तगडं आव्हान ललित याच्या गोलंदाजीचा आहे. पहिला चेंडू ललित याचा सुरेंद्र यांच्यासाठी. हवेमध्ये चेंडू स्वतः ललित चेंडूच्या खाली आणि लगेच सुरेंद्र निघाला होता. बघा केवढा विश्वास होता या खराब फटक्यावरती. आणि काय खेळाडू या ठिकाणी आपला रिएक्शन देतात. थोडस हसू का आलं की तो निघाला होता क्रीज मधनं, क्रीज मध्ये थांबला सुद्धा नव्हता हा खेळाडू. जाऊया आपण डीजे यांच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत. मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर मोय मोय प्यार पुरी झालाय मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर मोय मोय प्यार पुरी झालाय हे झालाय प्यार हे माझे यार वारतुनी दिलाव केला आता झालाय प्यार हे माझे यार वारतुनी दिलाव. थँक्यू. इथे मात्र सावरावं लागेल न्यू स्टार वसई संघाला. ज्या पद्धतीने सुरेंद्र बाद झालाय, मित्र म्हणेन त्या स्वतःपेक्षा गोलंदाजावरती जास्त विश्वास ठेवला असेल, कारण की जेव्हा झेल हवेमध्ये गेला होता मिमरणाने क्रीज सोडलं होतं त्याने लगेच. पण थोडंसं असं झालं, कारण की प्रतिस्पर्धी खेळाडूवरती तुम्ही एवढा विश्वास ठेवता, त्यापेक्षा स्वतःवरती विश्वास ठेवा. सामना तुम्ही नक्की जिंकू शकता, हा विश्वास ठेवा, कारण शर्यत अजून चालूच आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज अभिषेक धाव घेतो 1 आणि धाव संख्येला नेऊन ठेवतोय 1 या धाव संख्येवरती. क्या बात आहे. राकेश सालकर आज सध्या मला वाटतं फुल फॉर्म मध्ये आहेत. मला वाटते एक झेल सुद्धा त्यांनी षटकाराचा पकडलेला आहे राकेश यांनी. दरम्यान हा आहे गोलंदाज ललित. दोन्ही अँगलनं जो दाखवला जातोय आपण पाहतोय की दोन्ही साईडनं कव्हर केलं जात आहे. दोन अँगलनं बघा कशा पद्धतीनं इथे दर्शवलं गेलं. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, शतरक्षण खराब. कोण आहे तिकडे पाहणं गरजेचं आहे. अजित कानात, आदरणीय सन्मान्य आनंदजी माळी, माजी सरपंच पुमन ग्रामपंचायत, दादा आपले खूप खूप स्वागत आहे आनंदजी माळी यांचं. आनंद माळी साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि आपण पाहताय आमचं थोडंसं दुर्लक्ष होतं, आम्ही मॅच कडे लक्ष देत होतो. दरम्यान आनंददादांचे खूप खूप स्वागत आहे. दरम्यान कृष्णा लोखंडे आणि साई माऊली कारखंडपाडा यांच्या वतीने त्यांचं आपण खूप खूप स्वागत करूया. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अंपुल, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा लाय मोस्ट नीडेड षटकार. हॅलो. दरम्यान ललित यांचा पुढचा चेंडू. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेलाय. तर एक बाउन्सर हा तुम्ही टाकलेला आहे आणि दुसरा बाउन्सर तुम्हाला टाकण्याची परवानगी नाही असं पंच दर्शवतात.
दरम्यान हा चेंडू अजून एक वाईड आलाय. तर आकाश या ठिकाणी आलेले आहेत. संदेश बोरकुड यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आणि सुनीलजी पागे यांच्या माध्यमातून 100 रुपये असे 300 रुपये या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत या षटकानंतर. ललित चांगली धावसंख्या आहे, मी म्हणून 11 धावा तरी बनवल्यात 4 चेंडूमध्ये. अजून एक अवांतर, अजून एक अवांतर. काय जबरदस्त मॅच. बघा अगोदर वाटलं असं की ज्या पद्धतीने एक विकेट आल्याच्या नंतर सुरेंद्रला बाद केल्याच्या नंतर असं वाटेल की पूर्णपणे कंट्रोल मध्ये आणेल, मात्र आता आपण पाहू शकतो लगातार 2 अवांतर धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. याने पंचांनी नो चेंडू या ठिकाणी घोषित केलेला आहे, कारण सेकंड बाउन्सर या ठिकाणी आपण पाहतोय. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजाने हितेश. तर डिसिजन जे पेंडिंग होतं फ्री हिट असेल आता, मात्र हा नो बॉल सेकंड बाउन्सर या ठिकाणी हाताळला गेलाय. 4 चेंडू टाकून झाले, धावसंख्या 13. चला आमचे प्रेक्षक जे आहेत, एक त्या दादांना विनंती आहे थोडस बाहेरून या. चलो बाहर से कौन है, मैदान में चल रहे हैं, गार्डन में चल रहे हैं, कौन बा. अरे काका चला बाहेर या लवकर. प्रेक्षकांना विनंती. हा चेंडू अजून एक वाईड बॉल. लगातार किती वाईड आतापर्यंत आल्यात, 5 एक्स्ट्रा आलेत, 5. धावसंख्या झाली 14. 9 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. ललित भोवर अजून एक वाईड बॉल. दरम्यान अजून एक वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू आहे. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये पंचांना कामाला लावलंय ललित पवार. एच फ्री हिट होता या चेंडूवरती, भरपूर एक्स्ट्रा दिल्या. त्यानंतर आपण पाहू शकतायत धावसंख्या झाली 17. टार्गेट आहे 48चं. आता मात्र समोर जातील तो अभिषेक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गेला खटला, माझा वकील पेटून उठला. गेलाय खटला, चांगला वकील जाऊन घातला. माझा वकील पेट उठला, माझा वकील पेट उठला.
काय जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. असं वाटलं की शिलोत्तर संघ या सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत करतोय, तर ललित याने त्याच्या षटकामध्ये किती धावा दिल्या तर आपण पाहतोय 23 धावा दिल्या आणि आता 12 चेंडू 25 धावांची गरज. कठीण कठीण काळ आहे आणि किरण बुजड मैदानामध्ये आलाय. कठीण काळात स्वतःला सांगायचं असतं की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही. 12 चेंडू मध्ये 25 धावा शिलोत्तर संघाच्या बाजूने आलाय किरण. एक आशेचं किरण आहे. किरणची गोलंदाजी. व्हाईट बॉल जिकडनं आपण पाहतोय सोडली ललित याने षटक हाताळणी, मात्र सुरुवात जी केली आहे किरण आणि व्हाईटने केली आहे. 12 चेंडू 24 धावांची गरज. ऑन साईडला क्रॅकिंग शॉट प्रज्वल जाधव याच्या बॅटमधनं षटकार. सुबह तुझको मिलना तो मैं आज पाटच उठ गया और तुझसे मिलते समय हल्के बजते बजते मेरा टिपुरुष टूट गया और टूट गया मेरा डीजे थँक्यू. तर चला या ठिकाणी आपण पाहतोय, मी विनंती करतोय आकाश या ठिकाणी आलेले आहेत. संदेश बुरकुण यांच्या माध्यमातून 200 आणि सुनील पागी यांच्या माध्यमातून आकाशाला 100 असे 300 रुपये या ठिकाणी त्या कॅश साठी दिले जातात. दरम्यान मैदानामध्ये जाऊया. 11 चेंडू 18 धावांची गरज. अनसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. बघा मॅच अजून संपलेला नाहीये. शोल्डर डाऊन करून जमणार नाहीये शिलोत्तर संघाला. मॅच अजून बाकी आहे, कारण मॅच अजून संपलेला नाहीये, शर्यत अजून संपलेली नाहीये आणि कुठलाही संघ अजून जिंकलेला नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत मॅच सोडायचा नसतो. कारण आपण पाहतोय की वसई संघाने लढा दिलाय, अपील केली आणि फलंदाज बाद. इथे आला एक यश संपादन केलंय, ते म्हणजेच किरण बुजडने विकेट मिळवलाय. अभिषेक झाला बाद. तरब्याची मोदक वाजवली रे भाऊ तरब्याची मोदक वाजवली न भाऊ तुझी सालीस पटवली रे भाऊ तुझी सालीस पटवली. थैंक यू. जैसे कि कहा जाता है मनुष्य में दृढ़ उद्दा होनी चाहिए, बळकटपणा असायला हवा, जिद्द नाही आणि बहादुरी असायला पाहिजे, घाई नाही. कारण ना दया असली तर कमजोरी नाही आणि ज्ञान असलं तर त्याचा अहंकार नाही. ते नसायला पाहिजे माणसाकडं. तुमच्याकडं होश आणि जोश दोन्ही असायला हवेत. 9 चेंडू 17 धावांची गरज. मिळालेलं हे यश आता मात्र शिरोत्तर संघाला सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणताय. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय, काय बिघडतंय. असं वाटलं की 1 चेंडू मध्ये 1 धावाची गरज आहे की काय. फलंदाज जो आला नव्यानं रवींद्र, त्याने मात्र चेंडू खेळल्याने लगेच धावत निघाला. खराब बॅटिंग न्यू स्टार वसई संघाच्या बाजूनं. काय घडलंय असं वाटतं. न्यू स्टार संघ या सामन्यामध्ये आलाय, मात्र किरण बुजर याच्या षटकामध्ये तो गोंधळल्यासारखा खेळू लागलाय. का ते समजत नाहीये. रवींद्र याने केलेली चूक महागात पडते की मग इथे आपण पाहायला मिळेल किरण बुजड याने षटकामध्ये आणि आपल्या गोलंदाजीमध्ये केलेला बदल इथे कारणीभूत ठरतोय. सामना सुरू आहे. दुसरी सेमीफायनल या साई माऊली चषक 2026च्या टुर्नामेंटची. चेतन यांना
कृष्णा लोखंडे यांच्या माध्यमातून षटकाराच्या कॅचसाठी 100 आणि गोपी दिवा यांच्या माध्यमातून 100. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. व्हाईट बॉल. आता 8 चेंडू मध्ये 16 धावा. शिलत्तर संघाच्या प्रेक्षकांना नाराज केलाय गोलंदाजांनी. मात्र प्रेक्षकांना म्हणून की अजून काहीही संपलेलं नाहीये. दोन्ही संघाच्या प्रेक्षकांनी अशा अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाहीये. हवेमध्ये चेंडू आहे. शतरक्षक त्या ठिकाणी अजित कानात होता. स्टंप पाहत होता. मात्र अमृत त्या ठिकाणी स्टंप यष्ट्यांच्या समोर होता. एक धाव मिळाली. एका धावेनं धाव फलक पुढे सरकला गेला 33 वरती. आता 7 चेंडू 15 धावांची गरज. 7 चेंडू 15 धावा. किरण भुजळ याचा या षटकामध्ये जर हा चेंडू मला वाटतं डॉट किंवा मग विकेट घेऊन गेला तर सामन्यामध्ये आणेल. आणि जर एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये नक्कीच स्ट्रॉंग सिटी मध्ये येईल वसई न्यू स्टार. क्या बात आहे. सुरेख चेंडू वेगवान चेंडू किरण भुजळ याच्या माध्यमातून. कुठला गोलंदाज ते पाहणं गरजेचं आहे. पाहणं गरजेचं आहे. 6 चेंडू 15 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढली आहे. मॅच मध्ये रोमांच वाढलाय. मॅच मध्ये इथे मात्र आपण पाहतो चिकाटी हे नक्कीच दर्शवले गेले शिवतर संघाच्या माध्यमातून. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. आता डावऱ्याचा गोलंदाज ज्याच्याकडे अनुभव आहे. मात्र तो अनुभव न्यू स्टार वसई सारख्या स्ट्रॉंग संघासमोर कशा पद्धतीने वापरला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. न्यू स्टार वसई विरुद्ध गावदेवी शिलोत्तर या साई माऊली चषकाची दुसरी सेमीफायनल आपण पाहतोय मित्रांनो. प्रेक्षक चारी बाजूनं प्रत्येक टीव्हीच्या समोर आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या VTSCA या चॅनल वरती जोडले गेलेले आहेत. काय जबरदस्त मॅच. रंगतदार स्थितीमध्ये सामना आलाय. साई माऊली चषकाला भरपूर प्रेक्षक या ठिकाणी जोडले जातात. पुन्हा एकदा आता म्हणतात प्रवीण परेड लेफ्ट राऊंड विकेट. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला आहे. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल फेकेल थ्रो करेल तो माझा घातक खेळू शकतो प्रज्वल याच्यासाठी. आणि या ठिकाणी 2 धाव पूर्ण. क्या बात आहे क्या बात आहे प्रज्वल. क्या बात आहे अक्षय. जबरदस्त रन बिटवीन द विकेट. सुपर काम केलं जात आहे. चेंडू शिल्लक असतील 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. परफेक्ट लेन वरती चेंडू टाकला जातो बघा. परफेक्ट लेन आहे. भरपूर प्रेक्षक वाढतात सध्या तरी आपण जर पाहिले. अजून एक चांगला चेंडू तेवढा चांगला फटका. अजून एक फेरबदल सामन्यामध्ये आला न्यू स्टार वसई संघ. थोडीशी लेन शॉर्ट केली लगेच प्रहार केला. मॅच अजून सुद्धा बाकी आहे मी म्हणेन. प्रवीण परेड नावाचा गोलंदाज आणि अक्षय गोंड नावाचा फलंदाज या दोघांमध्ये चाललेला हा द्वंद्वयुद्ध आहे. आदरणीय सन्माननीय कृष्णा भोईर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य स्टेजवरती तसंच जितू माळी यांना सुद्धा आमंत्रित करतोय. पुढचा चेंडू. आता मात्र हा चेंडू आपण पाहू शकता काय घडतंय. चला या ठिकाणी वाईट साठी पंचांचा निर्णय काय असेल. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. ओके व्हाईट बॉल. या ठिकाणी आपण पाहू शकता
शरीरापासून लांब जातोय चेंडू. आता चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू मध्ये 6 धाबांची गरज. इथे सुधारावं लागेल, इथे सांभाळावं लागेल स्वतःला. आपल्या चुका कमी कराव्या लागतील शिवोत्तर संघाला. एक जबरदस्त मॅच. लेफ्ट आर्म राऊंड विकेट अनसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी येईल, चेंडूला उचलेल आणि फेकेल. तोपर्यंत पाहणं गरजेचं काय घडतंय, काय बिघडतंय. आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. थ्रो चांगला होता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं, थ्रो खराब झाला. या ठिकाणी आपण पाहू शकता या चुका महाग पडतील शिवोत्तर संघाला. 3 चेंडू 4 धावांची गरज. बसे तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्मान्य श्री कृष्ण भोईर यांचं आगमन झालेलं आहे. दरम्यान 3 चेंडू 4 धावा. फुल टॉस वसूल केलाय. अक्षय गोण्याच्या बॅट मधून आलाय सुपर षटकार, विजयी षटकार आणि मॅच या ठिकाणी फिनिश केलाय. शिवोत्तर संघ 47 धावा केल्या होत्या. 48 धावा या ठिकाणी चेस केल्या जातात. एका तगड्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग प्रज्वल आणि अक्षयच्या माध्यमातून. क्या बात है, क्या बात है. बघा हा जल्लोष आपण पाहू शकतात. खूप खूप अभिनंदन. फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे न्यू स्टार वसई संघाने. चला टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय कुठल्या 2 संघांना तर